घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती। बघा मुंब्र्यामध्ये अतिशय मुंब्रा स्टेशनच्या जवळच जर तुम्ही बघितलं रेतीबंदर रोडला लागूनच सना प्लास्टर ऑफ पॅरिस हे दुकान आहे। अतिशय सुंदर आणि चांगली अशी कलाकृती केलेली आहे। आपण दुकानामध्ये बघत असाल वेगवेगळ्या शीट इथं बनवल्या जातात, वेगवेगळी डिझाईन इथं बनवली जाते, खूप मोठ्या प्रमाणात इथं सेलिंग केलं जातं। अतिशय होलसेल दरामध्ये अतिशय स्वतः इथं बनवलं जातं, कोणत्याही प्रकारचं बाहेरून माल आणता कारागीर इथं स्वतः माल बनवतात आणि अतिशय कमी दरामध्ये चांगला लोकांना परवडेल अशा पद्धतीचा इथं माल आहे। तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या प्रकारचे ज्या बॉर्डर असतात, आपले ज्या बॉर्डर लागलेले आहेत त्या बॉर्डर देखील इथं आहे। त्याच्यानंतर वर ज्या प्रकारचे डिझाईन आहेत बघा, अशा काहीतरी डिझाईन आहेत त्या इतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठंच मिळणार नाही, पण आमच्या मुंब्रा इथं स्टेशन समोर हे सना प्लास्टर ऑफ पॅरिस हे जे दुकान आहे तुम्ही बघत असाल, संपूर्ण माल इथं बनवला जातो। ऑर्डर दिल्यामध्ये लगेच बनवला जातो। मी देखील इथं आलेलो आहे आणि माझ्या घरी देखील इथूनच माल घेऊन जाणार आहे। कारण जर तुम्ही ठाणा, डोंबिवली, वाशी या साईडला जर गेलात तर तुमचे पैसे भरपूर जातील, परंतु मुंब्र्यामध्ये तीच क्वालिटी, तेच मटेरियल आणि तीच कारागिरी जर म्हटलं तर अतिशय चांगल्या दरामध्ये अतिशय चांगली उत्तम क्वालिटी इथं दिलेली आहे सना प्लास्टर ऑफ पॅरिस या दुकानाने। स्टेशनच्या अतिशय थोडं 5 मिनिटावर अंतरावर आहे। रेतीबंदरचा जो रोड आहे या रोडच्या लागूनच इथं आहे। अशा पद्धतीने जर तुम्हाला काम करायचं असेल, रेतीबंदरमधील आहे शिलपाटा, त्याच्यानंतर दिवा, मुंब्रा या भागातील लोकांना माझी विनंती आहे की नक्की या सना प्लास्टर ऑफ पॅरिस या दुकानाला भेट द्या। इथले जे ओनर जे आहेत, काय नाव दादा तुमचं? आमिर शेख अतिशय युवा पिढीतील नवतरुण इथं आहे। अतिशय चांगलं बोलणं आणि ग्राहकांची गरज असलेलं हे दुकान आहे। नवतरुण आणि प्रामाणिक असं व्यक्तिमत्व आहे। या दुकानाला नक्की तुम्ही भेट द्या, जेणेकरून तुमचं घर किती छान होईल आणि तुमचे पैसे देखील वाचतील। नक्की तुम्ही या मुंब्रा स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर रेतीबंदर रोडच्या लगतच हे दुकान आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये याचा पत्ता देखील आहे। तुम्ही नक्की या दुकानाला भेट द्या आणि आपलं घर अतिशय सुंदर करा। जय हिंद, वंदे मातरम।